सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आमचे लाडके मित्र आणि जवळचे एकदम जवळचे मित्र ते अचानक आज आपल्या हॉटेलला आलेत आणि त्यांनी एक गुड न्यूज आपल्याला दिलेली आहे मित्रांनो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर तपसे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य तपासणी शिबिर आपल्या वडगाव या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहे आणि त्याची डेट आहे 12 सप्टेंबर 2025 सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो रक्तदान शिबिर आहे, रक्त तपासणी, डोळे तपासणी, स्त्री रोग तपासणी, हाडांचे आजार, दत्तरोग तपासणी, कर्करोग तपासणी, अंसर्गिक रोग तपासणी या सर्व प्रकारच्या तपासण्या त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या आहेत मित्रांनो. खरंच गर्वाची गोष्ट आहे आणि खूप गरिबीतून ते डॉक्टर झालेले आहेत. त्यांनी आमच्या धनेगावच्या परिसरामध्ये शेळ्या मेंढरं राखून, जनावरं राखून, लोकांच्या शेतीमध्ये कष्ट करून त्यांनी शिक्षण घेतलं. आणि ते म्हणतात ना मित्रांनो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तसंच आमचे मित्र डॉक्टर तपसे आज डॉक्टर झाले. आम्हाला खरंच त्यांचं म्हणजे गर्वाची गोष्ट आहे. त्यांना मी सुद्धा खूप खूप शुभेच्छा त्यांना काय ॲडव्हान्समध्ये त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या मित्रांनो आपल्या ज्या परिसरामधले जे आपल्या पंचक्रोशीमधले जे काय समजा आजारानं पीडित आहेत किंवा त्यांना फ्री तपासणी करून घ्यायची तर त्यांनी उद्या नक्कीच आपल्या वडगाव या ठिकाणी 100% आपल्या साहेबाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वांनी व्हिजिट करा, भेट द्या. आपल्या वडगाव या ठिकाणी हनुमान मंदिराच्या तिथं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आपल्या वडगावचं हनुमान मंदिर. नमस्कार मित्रांनो, आपल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण यावेळेस सामाजिक उपक्रमचा 12वा वाढदिवस आहे सर. सलग आपण 12 वर्ष झालं आपण वाढदिवसानिमित्त महाआरोग्य तपासणी शिबिर अरेंज करतो. तर यावेळेस आपण सगळे तज्ञ डॉक्टर्स आणि एक नाही तर दोन तज्ञ डॉक्टर्स, MD मेडिसिन, सर्जन, गायनेकॉलॉजिस्ट, दाताचे डॉक्टर असतील, डोळे तपासणी आणि डोळ्याचे ऑपरेशन सहित आपण मोफत करून देणार आहेत. त्याच्यामध्ये सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी हे सुद्धा आपण उद्याच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेलं आहे. मी जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये संघा 3588 आणि काका आणि काकू आहेत, यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये. आणि सगळ्यांनी पंचक्रोशी लोकांनी यावं ही एक विनंती करतो.